नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज मी तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. नाव आहे येणं-जाणं आणि देणं-घेणं. तर जरूर ऐका आणि आवडल्यास माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर गोष्ट ऐका, येणं-जाणं आणि देणं-घेणं. राम, सीता आणि लक्ष्मण यांना घेऊन नावाडी गंगा पार करीत आहे. तो विलक्षण हर्षभरित झाला आहे. त्याच्या मनात भाव आहे की ज्या रामाच्या नामाने आणि त्याच्या कृपेने माणूस संसार पार करून जातो, त्यालाच मी गंगा पार करून नेतो आहे. खरं तर त्याने 3 पावलांमध्ये पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ व्यापून टाकले आहे. त्याला गंगा पार करणं ही काय मोठी गोष्ट आहे. पण मला मोठेपणा देण्यासाठी तो माझ्या नावेत आला आहे. मोठी माणसं 2 प्रकारची असतात. एक म्हणजे ज्याच्या सानिध्यात त्याच्या मोठेपणापुढे आपण किती लहान आहोत याची माणसाला जाणीव होते. आणि दुसऱ्या प्रकारची मोठी माणसं म्हणजे ज्याच्या सानिध्यात जवळच्या माणसाला आपल्या लहानपणाची जाणीव होत नाही, उलट स्वतःमधल्या महानतेची जाणीव होते. ही खरी मोठी माणसं. रामाच्या सानिध्यात नावाड्याला स्वतःचं मोठेपण असं जाणून गेलं. त्याला अहंकाराचा स्पर्श नव्हता, पण रामाने मला केवढं मोठं केलं असा भाव होता. रामाचा व्यवहार हाच आहे की मोठ्यांच्या मनातील मोठेपणाची जाणीव पुसून टाकणे आणि लहानांच्या मनातील लहानपणाची जाणीव पुसून टाकणे. दाता एक राम असं ज्याच्याबद्दल म्हटलं जातं, त्याने आज मला काही मागितलं, त्याच्यासाठी मला आज काही करता येत आहे या भावनेच्या उत्कटेत नावाडी वल्ले मारित होता. त्याला बाकी कशाचंही भान नव्हतं. खरं तर गंगा पार करण्याची बिदागी ठरल्याशिवायच हा व्यवहार झाला होता. तो विचार त्याच्या मनात आलाच नाही. देवासाठी काम करणं, मन त्याच्या प्रेमभावात राहणं आणि फळाचा विचारही मनाला न शिवणं हा निष्काम कर्माचा आदर्श आहे. ते करणारा नावाडी जसं जसं परतीर जवळ येऊ लागलं तसा तसा राम वियोगाच्या शोकाने व्याकुळ होऊ लागला. नाव गंगेच्या किनाऱ्याला लागली. सर्वजण उतरले. व्याकुळ झालेला नावाडी हात जोडून उभा राहिला. प्रसंग मोठा भावरम्य आहे. नावाडी रामाच्या पायाकडे पाहत भावविभोर होऊन उभा आहे आणि आश्चर्य म्हणजे रामही खाली मान घालून त्याच्या पायाकडे पाहत आहे. खरं तर ही नावेचं भाडं देण्याघेण्यावरून घासाघीस करण्याची वेळ आहे. नावाडी मागत नाही. वनवासाला निघालेल्या वल्कले धारण केलेल्या रामाजवळ द्यायला काही नाही. कोणत्या शब्दाने विचारणार? शिवाय नावाडी हा असा रांगडा, त्याला भय भीड काही नाही. एवढ्यात एक सुंदर गोष्ट घडली. सीतेने आपल्या बोटातील सुवर्णमुद्रिका काढून पुढे केली. रामाच्या मनातला संकोच तिने जाणला. एक तर नावाड्याला देण्यासाठी त्याच्याजवळ काही नाही आणि सीतेच्या अंगावरच्या दागिन्यावर आपला अधिकार राम मानत नव्हता. कसं सांगणार आणि कसं देणार? पण रामाने सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली असती, त्याचा मनोभाव जाणता आला असता आणि त्यानुसार वागता आलं नसतं तर तिला सीता कशाला म्हटलं असतं? राम हा राम आणि सीता ही सीताच. अशी जोडी झाली नाही आणि होणारही नाही. पतीला सांगायला न लागता त्याचा मनोभाव जाणून तो स्वतःचा मनोभाव होऊन जाणे ही तशी कृती करणं, याचा आदर्श सीतेने निर्माण करून ठेवला. राम हा सीतेचा केवळ पती नव्हता, तर मनोभावानुसार तो तिचा स्वामी होता आणि त्यानुसार वागणे ही तिची सेवा होती. स्वामीच्या मनोभावानं चुकीचे जी परमसेवा. वचनाचं रामाने काही न बोलता सीतेने आपणाहून नावाड्याला देण्यासाठी मुद्रिका बोटातून काढून पुढे करणे हे परस सेवाभावाचं उदाहरण आहे. पतिपत्नीचा हा मनोभावाचा संगम पवित्र आणि विलोभनीय आहे. सीतेने मुद्रिका पुढे केल्यानंतर नावाडी त्याचा स्वीकार करत नाही हे पाहून सीता आणि लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं. त्याचं सुरुवातीपासूनचं वर्तन आठवण रामाच्या आगमनाची दखल न घेणारा, नावे चढण्यासाठी म्हणून अट घालणारा आणि नावाडी नावेचं भाडं म्हणून सोन्याची मुद्रिका दिली तरी घेत नाही, तो अजून किती अडवणार आहे असा विचार त्यांच्या मनात येऊन जाणं स्वाभाविक होतं. पण एकदम तो नावाडी रामाच्या चरणावर लोटांगण घालतो आणि म्हणतो, प्रभू, आज तुमच्या कृपाने मला काय मिळायचं राहिलंय? माझं सर्व दोष, दुःख, दरिद्र संपून गेलंय. जन्मभर मी हीच मजुरी करत आलोय, पण आज विधात्याने एकदमच भरपूर भरपाई देऊन टाकली. तुमच्या कृपेने मला आता कशाचीही ददात राहिलेली नाही. अंतःकरणाचं मागणं संपून जाणं ही श्रीमंती त्याला प्राप्त झाली होती. केवट नको म्हणत असता देखील राम मुद्रिका पुढे करत होते आणि ती घेण्याचा त्याला आग्रह करत होते. त्यावर तो म्हणाला, एकच धंदा करणारे लोक एकमेकांकडून काही घेत नाही. एक न्हावी दुसऱ्या न्हाव्याकडून, एक शिंपी दुसऱ्या शिंप्याकडून त्याचसाठी काम केल्याची बिदागी घेत नाही. हे ऐकून सर्वांच्या मनात प्रश्न उभा राहिला
की म्हणजे काय? नावाडी म्हणाला, मैं मझधार का माझी हूँ, तू भवसागर के केवट हो. मी छोटी नदी पार करून देणारा छोटा नावाडी आहे आणि तू भवसागर पार करून देणारा मोठा नावाडी आहे. पण आपला धंदा एकच आहे. या बदल्यात तुला काही द्यायचं असेल तर ऐक. मैं सुरसरी पार उतार दियो, तुम भाव सागर पार लगा देना. जिसे योनी में जन्म लिए भगवान, तुम अपना दास बना लेना. भक्तिभावाचा हा आविष्कार पाहून सर्वजण विस्मित झाले. तरीही रामाने आग्रह केलाच. तेव्हा नावाडी म्हणाला, परत जाताना तुम्ही याल तेव्हा ते द्याल तो प्रसाद समजून मी घेईन, मस्तकी धारण करेन. येणं जाणं राहून जाईल अशी त्याने व्यवस्था करून टाकली. ज्याच्या कृपाने माणूस संसारातलं येणं जाणं संपून टाकतो, त्यालाच येण्या जाण्यामध्ये भक्त गुंतवून ठेवतो. लक्ष्मण नंतर त्याला विचारतो की हे तर सगळं ठीक आहे, पण तुला पुढे काय मिळणार? त्यावर नावाडी म्हणतो, तुला काही कळत नाही. लक्ष्मण लगेच गरम होतो. नावाडी म्हणतो, गरम होऊ नकोस, मी तुला भीत नाही. पण ऐक, तुझ्या हे लक्षात येत नाही की जोवर रामकथा राहील तोवर माझं नाव राहील. परत जाताना राम लंकेहून विमानाने अयोध्येला गेले. तिथे त्याचा राज्यारोहण समारंभ झाला. सिंहासनावर बसल्यावर राजाने प्रथम दान द्यायचं असतं तेव्हा त्याच्या मुखात आलं, माझा सखा नावाडी कुठे आहे? बोलावणं पाठवून त्याला आणलेलंच होतं. राज्याभिषेक प्रसंगी पहिलं देणं रामाने त्या नावाड्याला दिलं. बिदागी म्हणून नाही, उपकरणाचं स्मरण म्हणून नाही, मैत्रीचं प्रतीक म्हणून, भक्तीचं ऋण मान्य करून. 8 दिवसांनी सर्वांनी त्याच्या स्थानी अयोध्येतून रवानगी करण्याची वेळ आली. तेव्हा हा रांगडा नावाडी सर्वांच्या समोर रामाला म्हणाला, तुझ्याकडे आलेले परत जात नाही असं मी ऐकलं होतं. संस्कृत शब्दात सांगायचं झालं तर यद गत्वा न निवर्तने तद्माम परम मम. त्यावर प्रभू रामचंद्र म्हणाले, हे बघ, मला गंगा तीरावरचा प्रसंग चांगला लक्षात आहे. तूच म्हणाला होतास देणं घेणं काही नाही, पण येणं जाणं राहू दे. हाच तर भक्तीचा व्यवहार आहे. कधी तू माझ्याकडे येऊन जावं आणि कधी मी तुझ्याकडे येऊन जावं आणि जाताना एकमेकांना बरोबरच घेऊन जावं. रामायणातल्या या अद्वितीय प्रसंगाचा संदर्भ दुसऱ्या एका प्रसंगामध्ये आहे तो असा, राम जेव्हा रावणाशी युद्ध करण्यासाठी रणभूमीवरती येथून उभा राहिले तेव्हा वस्तुतः ते देवांचं काम असल्यामुळे त्याच्यासाठी इंद्राने रथ पाठवावं असं अभिप्रेत होतं. पण इंद्र थोडासा रुसला होता आणि त्याने रथ पाठवला नाही. देवाने त्याला विचारले, रथ का पाठवत नाहीयेस? तेव्हा इंद्र म्हणाला, एका शब्दानेही त्यांनी मला रथ मागितला नाही. देव म्हणाले, त्यांनी मागण्याची काय आवश्यकता आहे? ते इंद्र म्हणाला, यकंशित नावाड्याकडे नाव मागू शकतात आणि त्याच्या अटी पूर्ण करू शकतात, तर माझ्याकडे रथ मागायला काय हरकत होती? पण रामाने रथ मागितलाच नाही. नंतर इंद्राला वाटलं की काही झालं तरी हे रथाशिवाय देखील विजयी होणारच आणि आपण उगीच कृपाण म्हणून बदनाम होऊ, म्हणून त्याने नंतर गुपचूप रथ पाठवला. पण त्याला हे कळलं नाही की नावाड्याला मागितलं आणि आपल्यापाशी का मागितलं नाही. ऐश्वर्याच्या अधिकारांना भक्तीचा अधिकार कळत नाही, हेच खरं. तर ह्या गोष्टीचं तात्पर्य काय? तर ऐश्वर्याचे जे अधिकारी असतात त्यांना भक्तीचा अधिकार कधीच कळत नाही. पण तुम्हाला हा नक्कीच कळला असेल. आणि जर तुम्हाला हा नक्की कळला असेल तर माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.